Good morning, friends. Let's open your fifth scholarship book. Let's start Unit 6 Stock Expressions. अतिशय सोपा असा हा भाग आहे बरं का मुलांनो. नवीन पंतप्रधान झाल्यानंतर तुमच्या तोंडातून जे उद्गार निघतील ते एक्सप्रेशन हे फार नैसर्गिक असतील. असेच काही एक्सप्रेशन म्हणजे नित्याचे वाक्प्रयोग आपल्याला ह्या पाठात पाहायचे आहेत. चॅप्टर नंबर 23 हे चुकलेलं आहे बरं का, आणि ओरिजिनल आहे 23. ग्रीटिंग्स म्हणजे स्वागत करणे, सीकिंग परमिशन म्हणजे आज्ञा घेणे, परवानगी घेणे, मेकिंग रिक्वेस्ट म्हणजे विनंती करणे, को रिलेशन बिटवीन इन्स्ट्रक्शन ऑर एक्सप्रेशन विथ द पिक्चर्स जे चित्रांशी आपल्याला परस्पर संबंध जोडून वाक्प्रयोग आणि सूचना यांचा नोंद करायची आहे. तर कशा पद्धतीनं आहे, धड्याचं नावच एवढं मोठं आहे तर पुढं प्रश्न आणि त्यांची उत्तरं अगदी अगदी सोपे आहेत बरं का. पाण्यात पडल्याशिवाय जसं पोहता येत नाही तसं प्रश्न वाचल्याशिवाय ते किती सोपे आहेत आणि किती अवघड आहेत हे कळत नाही. म्हणून वाचा प्रश्न. सॅम्पल क्वेश्चन नंबर 1. व्हेन विल यू से गुड मॉर्निंग. अरे गुड मॉर्निंग तेव्हा तुम्ही केव्हा म्हणाल? व्हेन यू गो टू बेड. जेव्हा तुम्ही झोपण्यासाठी जाईल तेव्हा गुड मॉर्निंग म्हणता का? चुकलं. व्हेन यू मीट अ फ्रेंड. जेव्हा तुम्ही एका मित्राला भेटतात इन द नून, दुपारच्या वेळी तुम्ही एका मित्राला भेटल्यावर म्हणताल का गुड मॉर्निंग? चुकलं. व्हेन यू वेकअप फ्रॉम द बेड. जेव्हा तुम्ही सकाळी झोपेतून उठता त्याच वेळेस तुम्ही गुड मॉर्निंग म्हणता. करेक्ट आहे. आणि गुड मॉर्निंग म्हणल्यानंतर अभ्यासाला सुरुवात करता. सकाळच्या वेळेतच अभ्यास छान करायचा असतो. मग लक्षात आलं का बाळांनो? पहा, म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय नंबर 3. त्याच्यानंतर पुढं काय आहे? दुसरा प्रश्न. हाऊ विल यू रिक्वेस्ट युअर क्लासमेट. हाऊ विल यू रिक्वेस्ट. तुम्ही विनंती कराल कुणाला? युअर क्लासमेट, तुमच्या मित्राला. टू लेंड यू अ रूलर. तुम्हाला पट्टी त्यानं द्यावी अशी विनंती तुम्ही कशी करताल? काय म्हणून करताल? पर्याय पहिला, गिव युअर रूलर. तुम्ही म्हणताल मला पट्टी दे. अरे बापरे, उगच खाते तुम्हाला पट्टी पाहिजे त्याची, मला पट्टी दे रे असं म्हणताल का? नाही. कॅन यू गिव मी युअर रूलर प्लीज. कृपया तू मला तुझी पट्टी देशील का? करेक्ट, हीच खरी पद्धत आहे. आय वॉन्ट युअर रोलर. मला तुझी पट्टी पाहिजे. हॅव युअर रोलर. तुझ्याकडं पट्टी आहे का? हे सगळे पर्याय चूक आहेत. करेक्ट आहे पर्याय नंबर 2. पुढचा प्रश्न काय आहे? हाऊ विल यू सीक परमिशन फ्रॉम युअर टीचर. सीक परमिशन म्हणजे काय? तुम्ही परवानगी मागाल कुणाकडून? युअर टीचर, तुमच्या शिक्षकांकडून. टू एंटर द क्लासरूम. वर्गामध्ये प्रवेश करण्यासाठी तुम्ही शिक्षकांकडे कशी परमिशन मागाल? नंबर 1, कॅन आय कम. कॅन आय कम, मी आत येऊ का? मी आत येऊ शकतो का? शाल आय कम, मी आतमध्ये येऊ शकेन का? मे आय कम इन द क्लास. मी आतमध्ये येत, मी आय एम कमिंग इन द क्लास. मी आतमध्ये येत आहे. सर्व विद्यार्थ्यांनी उभं राहावं. अरे बापरे, असं कुठं होतं आहे का बरं? काय म्हणावं लागेल? मे आय कम इन्स टीचर. मी आतमध्ये येऊ शकतो का टीचर? ही खरी पद्धत आहे. त्याच्यामध्ये नम्रता आहे. मे हे नम्रता दर्शवणारा मॉडल ऑक्झिलरी वर्ब आहे. म्हणून प्रश्न तिसऱ्याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय नंबर 4. समजलं आहे ना? सोपे सोपे प्रश्न. पहा क्वेश्चन नंबर 4. विच ऑफ द फॉलोइंग इज ॲन इन्स्ट्रक्शन. खालीलपैकी सूचना कोणती आहे हे विचारलं बरं का. इन्स्ट्रक्शन. मग आता इन्स्ट्रक्शन कशी असती रे? म्हणजेच काय, एखाद्याला एखादी गोष्ट करायला सांगितली असते तेव्हा ती सूचना होते, म्हणजेच इन्स्ट्रक्शन असते. म्हणजे आता काय बघा, तर गिव मी युअर पेन या वाक्यात क्रियापदापासून सुरू झालेलं वाक्य बरं का. गिव मी युअर पेन, मला तुझी पेन दे, म्हणजेच काय, आदेश आहे. दुसरं काय आहे? कॅन आय गो टू द टॉयलेट, म्हणजे परवानगी विचारायला आहे, मी टॉयलेटला जाऊ का? तिसरं काय आहे? प्लीज हेल्प मी. इथं प्लीज म्हणजे काय, विनंती आहे. एकात आदेश आहे, एकात परवानगी आहे आणि एकात विनंती आहे. आणि
पुढं शट द डोअर. ज्याच्यामध्ये क्रियापद आणि नाम असते ते असते आदेश, ती सूचना असती. म्हणून या प्रश्न चौथ्याचं सूचनाचं इन्स्ट्रक्शन्सचं कोणतं वाक्य आहे तर पर्याय नंबर 4, कारण ते क्रियापद आणि नामच पुढं आलं आहे ना सोपं. पुढचं समजून घ्या, हेच प्रश्न परीक्षेत येतील असं नाही, ह्याच्यासारखे येतील म्हणून समजून घ्या. व्हॉट इज द इन्स्ट्रक्शन रिलेटेड टू द पिक्चर. या चित्राकडं बघून काय इन्स्ट्रक्शन तुम्हाला द्यावे वाटतील. पर्याय 1 पुल द स्टूल. आता हे बाण तिकडं आहे म्हणजे तो ढकलतोय तिकडं. पुल म्हणजे ओढणे म्हणजे पर्याय 1 येणार नाही. पुट द स्टूल, स्टूल ठेवून द्या नाही. बाण तिकडं आहे म्हणजे तो तिकडं ढकलतोय. लिफ्ट द स्टूल म्हणजे स्टूल उचल, पण तो बाण तिकडे म्हणजे तिकडं ढकलायला आहे म्हणजेच काय पुश द स्टूल. म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. 6वा प्रश्न काय म्हणलंय. लुक ॲट द पिक्चर. चित्रांकडे पहा. अँड द एक्सप्रेशन गिवन बिलो. आणि त्यांचे हावभाव बघा, चेहऱ्यावर कसे दिसतात हावभाव. व्हॉट विल बी द ग्रँडमदर्स एक्सप्रेशन. आता तिच्या आजीचे त्या वस्तूकडे बघून काय भाव दिसायले चेहऱ्याकडे बघून सांगा. हाऊ सॅड, किती दुःखी. हे बघून दुःखी व्हायले का आजी. नाही. हाऊ मिझरेबल, अरे रे 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 किती वाईट झालं असं म्हणायली का. नाही. व्हॉट अ पिटी, किती घाणेरडं आहे असं म्हणायले का. नाही. उत्साह आहे. व्हॉट अ सरप्राईज, अरे किती आश्चर्यकारक गोष्ट आहे, किती छान आहे असं आजी म्हणते. म्हणून आश्चर्यकारक उद्गार आजीच्या तोंडून निघतात. म्हणून प्रश्न 6व्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2. चला पहा बरं आता क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस. आता सरावाचे प्रश्न. नंबर 1 धिस ग्रीटिंग कार्ड इज फॉर डॅश डॅश. हे ग्रीटिंग कार्ड कशासाठी आहे. दिवाळी, दिवाळी नाही आहे तर केक दिसायला नाही. हॅपी बर्थडे HBD दिसायले. जर्नी प्रवासाचं नाही, न्यू इयरचं नाही तर पर्याय नंबर 3 बर्थडे. किती सोपा प्रश्न होता म्हणून पहिलाच उत्तर पर्याय नंबर 3. पहा बरं दुसरा प्रश्न. लुक ॲट द पिक्चर. चित्राकडे पहा. विच ऑफ द गिवन इन्स्ट्रक्शन्स इज रिलेटेड टू द पिक्चर. चित्राकडे बघून तुम्हाला कोणत्या सूचना तुम्हाला द्याव्या वाटतील. चित्र दिसायला एक मुलगा आहे आणि बॉल वरून खाली यायला आहे का खालून वरी चालला आहे माहिती नाही, पण त्याचा हात खालून वर गेलेला आहे. मग काय. थ्रो अ बॉल, थ्रो द बॉल, बॉल फेक असं म्हणते. नाही, हे तर बॉल फेक नाही. मग काय. लुक ॲट द बॉल, लुक ॲट द बॉल बरोबर आहे. तो बॉलकडे पाहतो आहे बरोबर आहे का. पण बॉलकडे बघायला पण बघत बघत काय करायला आहे. कॅच द बॉल. अगदी बरोबर आहे. वरून बॉल आला आहे आणि तो हात वर करून कॅच करायला आहे. एकदम बरोबर आहे. बाउन्स द बॉल, उसळी मारायला आहे बॉल. नाही तर अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 3. वरून बॉल आला आणि त्याचा हात खालून वर झाला. ह्या त्या रेषा दिसायलात ना वक्राकार चित्रात दिसला. पुस्तकात बघा, हे सगळ्यांनी पुस्तक घेऊन बघा हां. आणि हा सगळा शिकवलेला भाग डबल पुन्हा 2दा सोडवा मनानी. पुस्तकावर कुठंही उत्तरावर रंगवू नका हां. चला म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. तिसरा प्रश्न हाही अगदी सोपाच आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज अ रिक्वेस्ट. आता खालीलपैकी रिक्वेस्ट कोणती आहे असं विचारले तुम्हाला. मग आता रिक्वेस्टला काय असते रे. प्लीज शब्द असतात. मग आता कोणतं रिक्वेस्ट आहे. ड्रॉ अ सर्कल. आदेश आहे हे तर. आय नीड युअर हेल्प, मला तुझी मदत पाहिजे आहे. विल यू प्लीज टेल मी अगेन, कृपया मला अजून एकदा सांगशील का. मग इथं प्लीज आलं, प्लीज आलं म्हणजे काय झालं रिक्वेस्ट. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. चौथा प्रश्न. व्हेन डू यू यूज द इन्स्ट्रक्शन हरिअप. तुम्ही हरिअप हे इन्स्ट्रक्शन्स केव्हा देताल. व्हेन यू आर लेट टू स्कूल. जेव्हा तुम्ही शाळेला जाण्यासाठी उशीर होईल तुम्हाला त्यावेळेस म्हणताल का. व्हेन यू आर वॉकिंग फास्ट. ज्यावेळेस तुम्ही खूप फास्ट चालताल त्यावेळेस म्हणताल का हरिअप. केव्हा म्हणताल. अगदी बरोबर आहे. व्हेन यू आर लेट टू स्कूल. ज्यावेळेस उशीर होतोय त्यावेळेस
हरी अप म्हणावं लागतंय, लवकर चला, पटकन, उशीर झाला आहे, नाहीतर शाळेत गेलं तर दणके मिळतेत, म्हणून लवकर चला, आहे का नाही. वेन यू आर टॉकिंग युअर लंच, टेकिंग युअर लंच, लंच करताना म्हणते का नाही. वेन यू आर नॉट इन अ हरी, ज्यावेळेस तुम्हाला घाई नसती त्यावेळेस म्हणताल का नाही. तर अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 1. 5वा प्रश्न, अरे फार सोपे सोपे प्रश्न आहेत रे, आणि चित्र तर आले तर मला तर फार आनंद होत आहे. चूज द करेक्ट एक्सप्रेशन फॉर द पिक्चर, या चित्राकडे बघा आणि तुमचं योग्य एक्सप्रेशन कोणते आहेत ते सांगा म्हणले. मग काय, हातात काहीतरी होतं वाटतं मुलांच्या, आणि ते पडलं आणि फुटलं, दोघांचे चेहरे रडावले झालेत. मग काय म्हणतील ते नंबर 1, हाऊ गुड, किती छान झालं असं म्हणतील. नाही. काय म्हणतील, हाऊ नाईस, अरे वा बरं झालं फुटलं असं म्हणाल का. बहीण भावाच्या हातानं फुटलं तर बहीण म्हणाल का, वा बरं झालं, खूप छान. आता घरी गेलं की दा धिन धिन धा धा धिन धिन धा तिरकडे तिन 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 धा धिन धिन धा असं होईल, तुला दणके बसतील, म्हणून ती म्हणाल का, नाही गुड जॉब. तिकडून कोणतरी म्हणाल का, गुड जॉब, लई छान काम केलं, फोडलात. चुकलं. पर्याय 1, 3, 4 कधीच येणार नाही. तर काय येईल पर्याय, हाऊ सॅड, किती वाईट झालं, किती चांगली वस्तू होती ही फुटली, आहे की नाही. म्हणून 5व्याचं उत्तर काय, पर्याय नंबर 2. 6वा प्रश्न काय आहे. 6व्या प्रश्नात, द चिल्ड्रन आर रनिंग अबाउट इन द पॅसेज. द चिल्ड्रन आर रनिंग अबाउट इन द पॅसेज. तर मुलं पॅसेज म्हणजे घराच्या समोर जो अंगण असते ते पॅसेजमध्ये मुलं रनिंग करत आहेत. विच इन्स्ट्रक्शन्स विल यू यूज टू स्टॉप देम. त्यांचं पळणं थांबण्यासाठी तुम्ही कोणत्या सूचना देताल. नंबर 1, रन नॉट एव्हरीवेअर. रन नॉट एव्हरीवेअर, रन नॉट पळू नका, एव्हरीवेअर सगळीकडे पळू नका असं म्हणताल का. नाही. पुढचं, नो रनिंग अबाउट, इथे पळू नका असं म्हणताल का. तिसरं, रन रन हिअर अँड देअर, पळा इकडून तिकडं पळा असं म्हणताल का. हे तर कधीच नाही. स्टॉप हिअर आफ्टर रनिंग, पळा आणि इथं येऊन थांबा. नाही. तर पर्याय 3 आणि 4 तर कधीच येणार नाही. रन नॉट एव्हरीवेअर, सगळीकडे पळू नका, हे पण नाही. तर नो रनिंग अबाउट, इथं पळणं उचित नाही, हे करेक्ट आहे. म्हणून 6व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. 7वा प्रश्न काय दिला आहे. 7वा प्रश्न, तर चूज द करेक्ट सेंटेन्स फॉर सीकिंग परमिशन. तुम्हाला परवानगी पाहिजे तर त्यासाठी योग्य कोणतं आहे पर्याय. नंबर 1, विल यू हेल्प मी प्लीज, मला मदत करताल का कृपया. आता परवानगी पाहिजे ना, मग हे तर विनंती झाली. डोंट शाऊट, मोठ्याने ओरडू नका, हे तर आदेश आहे. कॅन आय कम विथ यू, मी तुमच्या सोबत येऊ शकतो का. हां, हे आहे सीकिंग परमिशन, म्हणजे परवानगी मागायला येते. व्हॉट्स द मॅटर, काय घडलं तिथं, हे पण नाही. तर अचूक आहे 7व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. 8वा प्रश्न, हाऊ विल यू ग्रीट युअर फ्रेंड. तुम्ही तुमच्या मित्रांचं स्वागत कसं कराल. इफ यू मीट हिम ऑर हर ॲट 8 o'clock इन द नाईट. रात्री तुम्ही जर 8 वाजता तुम्ही तुमच्या मित्रांना भेटलात तर त्यांचं स्वागत कसं करताल. नंबर 1, गुड मॉर्निंग. आता रात्री 8 वाजता कोण गुड मॉर्निंग म्हणतंय का. चुकलं. गुड आफ्टरनून. अरे दुपारी म्हणतात गुड आफ्टरनून, रात्री म्हणतात का. चुकलं. गुड नाईट. आता गुड नाईट तर झोपताना म्हणतात. मग पर्याय 2 पण येणार नाही, पर्याय 1 पण येणार नाही आणि पर्याय 3 पण येणार नाही. मग अचूक काय, गुड इव्हिनिंग म्हणजे शुभ सायंकाळ. म्हणून 8व्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4. 9वा प्रश्न काय दिलेला आहे. विच एक्सप्रेशन विल यू यूज. तुम्ही कोणते शब्दप्रयोग वापरताल. व्हेन यू सी ॲन अनयुज्युअल ऑर सरप्रायझिंग थिंग. जेव्हा तुम्ही एखादी अनपेक्षित किंवा आश्चर्यकारक घटना जर तुम्ही पाहिली तर तुम्ही कोणते तोंडातून तुमच्या शब्द निघतील. नंबर 1, तुम्ही म्हणताल का हाऊ नाईस, किती छान. नाही, ते तरच कुणीही म्हणते. व्हॉट अ थिंग, हे काय आहे गडे. नाही. आय सरप्राईज,
नाही, हे पण नाही. तर तुम्ही काय म्हणतात? व्हॉट अ सरप्राईज! अरे किती आश्चर्यकारक गोष्ट आहे. करेक्ट आहे. म्हणून 9व्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2. चला 10वा प्रश्न काय दिलेला आहे? लुक ॲट द पिक्चर. चित्रांकडे पहा. विच ऑफ द गिवन एक्सप्रेशन इज रिलेटेड टू द पिक्चर. विच ऑफ द गिवन एक्सप्रेशन म्हणजे काय? खालील भावपैकी कोणतं इज रिलेटेड टू द पिक्चर. खाली जे चित्र दिलेले त्या चित्राकडे बघून तुम्हाला कोणतं एक्सप्रेशन तुम्हाला देता येईल. नंबर 1 काय आहे? हा 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 एकाला शिंक आली, हा 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 करायला आणि पुन्हा ठीक केलं की लगेच पुन्हा समोर बघून नाक पुसून समोर बघून त्यांना काय बोललं ह्या चित्रात. आलं का लक्षात? पहिल्या चित्रामध्ये आता बोलता बोलतात त्याला असं झालं, हां हां हां, आणि दुसऱ्या त्यानं काय जोरात शिक दिली अच्छी, आणि तिसऱ्या चित्रात आता काय बोलतंय ते बोललेलं वाक्य पर्यायात शोधायचं. ते काय म्हणाल शिंक दिल्यानंतर? थँक्यू म्हणाल का? नाही. थँक्यू सगळी धूळ उडवल्याबद्दल त्याच्यामुळे शिंक आली असं म्हणाल? नाही. व्हॉट्स द मॅटर असं म्हणाल का? नाही. हाऊ नाईस किती छान शिंक आली असं म्हणाल का? नाही. तर काय म्हणाल? एक्सक्यूज मी, अरे मला थोडी परवानगी द्या. आलं का लक्षात? आणि 10व्याचं उत्तर काय मग? पर्याय नंबर 3. समजलं? अशा पद्धतीने 11वा प्रश्न पहा. व्हॉट विल यू से इफ समवन थँक्स यू. जर तुम्हाला कुणी थँक्यू म्हणलं तर तुम्ही काय म्हणाल? नंबर 1 सॉरी. आता त्यांना तुम्हाला थँक्यू म्हणते तुम्ही काय म्हणताल? सॉरी म्हणताल का? चुकलं. नंबर 2 थँक्यू व्हेरी मच. त्यांना थँक्यू म्हणलं की तुम्ही त्याला थँक्यू व्हेरी मच म्हणणार का? चुकलं. त्यांना थँक्यू म्हणलं तर काय म्हणताल? डोंट वरी, घाबरू नको म्हणणार का? चुकलं. तर काय म्हणायचं? तुम्हाला कुणी जर सॉरी म्हणलं, थँक्यू म्हणलं तर काय म्हणतात? थँक्यू म्हणलं तर काय म्हणायचं? यू आर वेलकम. म्हणून 11व्याचं उत्तर पर्याय नंबर 3 तुमचं स्वागत आहे असं म्हणायचं. 12वा प्रश्न. हाऊ विल यू आस्क द टाईम टू अ स्ट्रेंजर. एक अनोळखी व्यक्ती जर असेल तर त्याला तुम्ही घड्याळीतला वेळ कसा विचारणार? नंबर 1 हॅव यू अ वॉच. तुझ्याजवळ घड्याळ आहे का रे? नाही असं म्हणाला कसं समजलं? अनोळखी व्यक्ती आहे ना ते. काय म्हणताल मग? तर असं म्हणताल का तुम्ही? व्हॉट टाईम किती वाजले? हां असंही नाही म्हणायला जमत. टेल मी द टाईम मला वेळ सांगा असंही नाही जमत म्हणायला. तर काय म्हणावं लागेल? व्हॉट्स द टाईम प्लीज. कृपया किती वाजले ते सांगताल का? हे करेक्ट आहे. म्हणून 12व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न 13वा प्रश्न काय आहे? विच ऑफ द फॉलोविंग इज अ रिक्वेस्ट. खालीलपैकी रिक्वेस्ट कोणती आहे? 13वाच चालू आहे ना? विच ऑफ द फॉलोविंग इज अ रिक्वेस्ट. खालीलपैकी विनंती कोणती आहे असं विचारले. मग आता खालीलपैकी विनंती कोणती आहे? तर खालीलपैकी विनंती म्हणजे काय? नंबर 1 वुड यू लेंड मी युअर सायकल. मला तुमची सायकल देताल का? ही विनंती आहे का? तर ही तर विनंती नाही आहे. वुड यू लेंड मी युअर सायकल, हां असं तर विनंती वाटते बरं का. वुड यू लेंड मी युअर सायकल. पुढचं व्हाय डोंट यू लेंड मी युअर सायकल. का बरं तू मला तुझी सायकल देणार नाहीस? लेंड मी युअर सायकल, तुझी सायकल मला दे. यू शुड लेंड मी युअर सायकल, तू मला तुझी सायकल द्यायला पाहिजे. चुकलं. पर्याय 2, 3, 4 हे पर्याय चुकीचे आहेत. अचूक पर्याय आहे पर्याय नंबर 1. म्हणून 13व्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1. पुढचा प्रश्न 14वा. अरे हे चित्रावाले प्रश्न तर लई म्हणजे लई सोपे असतात. काय आहे पहा. लुक ॲट द पिक्चर. चित्राकडे पहा. व्हॉट मस्ट बी द टीचर्स इन्स्ट्रक्शन्स. आता चित्राकडे बघून तुम्हाला काय वाटते की शिक्षकांच्या काय सूचना असतील? शिक्षक काय सूचना देत असतील? नंबर 1 शो युअर ड्रेस. आता शो युअर ड्रेस, ड्रेस तर दिसायचं लायकी, तर शो युअर ड्रेस नाही. शो युअर आईज, डोळे कशाला दाखवायचे नाही हे पण नाही. शो युअर हँड्स हे करेक्ट आहे. हे तुझे हात दाखव, नखं बघायचे आहेत, हात स्वच्छ आहेत का बघायचे आहेत, ह्या सूचना ते करेक्ट आहे. शो युअर फीट, तुझे पाय दाखव हे पण नाही, चुकलं. तर 14व्याचं अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 3. फार सोपे सोपे प्रश्न आहेत.
पहा 15वा प्रश्न काय दिलाय. विच ऑफ द गिवन सेंटेन्सेस इज करेक्ट फॉर सीकिंग परमिशन. खालीलपैकी आपल्याला वाक्य कोणतं बरोबर आहे परवानगी मागण्यासाठी. कोणतं वाक्य बरोबर आहे. नंबर 1, आय वॉन्ट टू गो टू द टॉयलेट. मला टॉयलेटला जायचं आहे. हे परवानगी मागण्याचं हे उदाहरण नाही आहे. मग कोणतं आहे पुढचं. नंबर 2, टॉयलेट प्लीज. मला टॉयलेटला जायचं आहे कृपया. नाही, हे पण चुकलं. आय एम गोईंग टू द टॉयलेट. आता वर्गात सगळे बसलेत आणि हे मस्तपैकी पोरगं उठलो आणि सरला म्हणाले आय एम गोईंग टू द टॉयलेट, मी टॉयलेटला चाललो. असं जर म्हणलं तर सर काय करतील, दन बदलून काढतील. म्हणजे पर्याय तिसरं बी चुकलं. चौथं करेक्ट आहे, मे आय गो टू द टॉयलेट प्लीज. मी टॉयलेटला जाऊ शकतो का, हे करेक्ट आहे. हे परवानगी मागायला आहे. म्हणून 15व्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4. 16वा प्रश्न, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. योग्य पर्याय निवडा. अरे हे 2018च्या तर परीक्षेत आलेलं आहे. नंबर 1, वेदांत अँड हिज टीम वन द फुटबॉल मॅच. वेदांतनं आणि त्याच्या टीमनं फुटबॉल मॅच जिंकली. देअर फ्रेंड्स सेड. मग त्यांचे मित्र काय म्हणाले. आता मॅच जिंकल्यानंतर काय म्हणतील, मॅच जिंकले, मॅच जिंकून आले आणि काय म्हणतील, गुड बाय. आता मॅच जिंकून त्यांच्याकडे चाललेत आणि हे गुड बाय म्हणतील का, चुकलं. मॅच जिंकून ते मित्राकडे चाललेत आणि मित्र काय म्हणतील, हॅपी बर्थडे. आता ते काय वाढदिवस आहे का, हे बी चुकलं. आता मॅच जिंकून त्यांच्या मित्राकडे चाललेत आणि हे काय म्हणतील, बेस्ट ऑफ लक. आता मॅचच्या अगोदर बेस्ट ऑफ लक म्हणतात आणि हे मॅच झाल्यावर बेस्ट ऑफ लक, जिंकल्यावर का, चुकलं. म्हणजे पर्याय 2, पर्याय 3 आणि पर्याय 4 येणार नाही. तर काय येईल, पर्याय 1, कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन अभिनंदन म्हणतील. म्हणून 16व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. 17वा प्रश्न अतिशय सोपा आहे रे मुलांनो. 17वाही प्रश्न काय दिले, चूज द करेक्ट ऑप्शन. योग्य पर्याय निवडा. तर काय आहे, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे असं चौकोनात दिले ठळक. हे परीक्षेत आलं आहे 2020च्या. काय म्हणलं आहे, धिस मॅसेज इज अबाउट डॅश डॅश. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे हा मॅसेज कशा संदर्भात आहे. नंबर 1, वेडिंग, लग्नाच्या संदर्भात, चुकलं. हॅपी रिटर्न्स ऑफ द डे लग्न असते का, चुकलं. न्यू इयर, अरे हॅपी न्यू इयर असते, हे तर चुकलं, इथं तेच नाही. जर्नी, हॅपी जर्नीच्या संदर्भात, चुकलं. तर अचूक आहे बर्थडे. म्हणून 17व्याचं उत्तर पर्याय नंबर 3, बर्थडेच्या शुभेच्छा देण्यासाठीच मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे म्हणतात. पुढचा प्रश्न काय दिले, 18वा, व्हॉट विल यू से इफ यू हॅव मेड अ मिस्टेक. व्हॉट विल यू से, तुम्ही काय म्हणताल, इफ यू हॅव मेड अ मिस्टेक, जर तुम्ही काही चूक केली तर, किंवा तुमच्याकडून काही चूक झाली तर तुम्ही काय म्हणताल. काय म्हणताल चूक झाल्यावर, इट्स ओके, हां चलत राहते असं म्हणताल का. चुकलं, इट्स ऑल राईट. चूक झालं तरी तुम्ही म्हणताल का इट्स ऑल राईट, नाही. डोंट वरी, घाबरू नका, मी आत्ता जे कप फोडला आहे तुमचा अजून एक फोडतो, घाबरू नका असं म्हणताल का. तर काय म्हणताल चूक झाल्यानंतर, आय ॲम सॉरी, मला माफ करा असं म्हणताल. मी पुन्हा चूक होऊ देणार नाही. म्हणून 18व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. चला 19वा प्रश्न, फार सोपे आणि मजेशीर प्रश्न आहेत बघा, मला फार आवडायला. व्हॉट इन्स्ट्रक्शन हॅज बीन गिवन टू द बॉय इन द पिक्चर. या चित्रामध्ये मुलाला कोणत्या सूचना दिल्या असतील रे. नंबर 1, स्टँड स्ट्रेट, हे सरळ थांबा, नाही ह्याचे तर हात वर आहेत. लुक स्ट्रेट, सरळ समोर बघा. तसं तर हे तर समोर बघायला आहे पण हाताची हालचाल काहीतरी व्हायली आहे. मग काय, जंप, उडी मारा म्हणल्यावर तर पायच स्तब्ध आहेत. स्ट्रेच युअर हँड्स, हां हात आणखीन वर घ्या, हात पसरवा, करेक्ट आहे. म्हणून 19व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न 20वा, चूज द करेक्ट एक्सप्रेशन फ्रॉम द ऑप्शन्स फॉर द गिवन पिक्चर. मग आता आपल्याला काय करायचं आहे, दिलेल्या चित्रासाठी योग्य एक्सप्रेशन्स वापरायचे आहेत. मग चित्र पहिल्यांदा बघून घ्या. चित्र कसं आहे रे, एक मुलगी आहे, जुट्टू पाडला आहे तिनं, शाळेचा गणवेश आहे, दोन्ही हात तोंडाला लावलेले आहेत आणि काहीतरी ती बोलणार आहे किंवा काहीतरी
कृती एकदम चेहरा बघा तिचा खुल्ला आहे, एकदम खुश दिसायली, डोळे मोठे झालेत, भुवया उंच आहेत. म्हणजे आता काय असेल? नंबर 1 व्हेरी गुड, व्हेरी गुड असं म्हणायली का ती? नाही. आर यू क्रेझी? अरे तू क्रेझी आहेस का? नाही. आय कांट हिअर यू, मला ऐकू येत नाही असं म्हणाली का? नाही. तर काय? व्हॉट बिग सरप्राईज, अरे किती मोठा आश्चर्याची गोष्ट आहे. हेच आहे करेक्ट. म्हणून 20व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. हाही प्रश्न फार सोपा होता बरं का. 21वा प्रश्न काय दिलंय? चूज द करेक्ट एक्सप्रेशन फॉर द गिवन पिक्चर. आता योग्य हावभाव सांगायचे तुम्हाला दिलेल्या चित्रातून. आता एक व्यक्ती आहे, चष्मा घातला आहे त्यानं, कानाजवळ हात लावला आहे आणि डोळे त्याचे तिरके झालेले आहेत आणि तोंड उघडून तो म्हणतोय, बहुतेक काय म्हणतोय ते? नंबर 1 व्हॉट्स रॉंग, काय चुकीचं घडलं? नाही. आय डोंट नो, मला माहीत नाही असं म्हणताय का? नाही. आय कांट हिअर यू, करेक्ट आहे, मला ऐकू येत नाही आहे असं तो म्हणतोय हावभावातून. म्हणून 21व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. पहा बरं 22वा. चूज द इन्स्ट्रक्शन फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ज. आता इथं इन्स्ट्रक्शन्स म्हणजेच काय? सूचना आहे. गिवन अल्टरनेटिव्ज म्हणजेच काय? पर्यायात कोणती सूचना आहे? हाऊ हॅप्पी आय ॲम, मी किती खुश आहे. हे तर एक्सक्लामेटरी मार्क आहे, उद्गारार्थी वाक्य आहे हे. पुढचं पर्याय 1 तर येणारच नाही. नंबर 2 कॅन आय कम अँड हेल्प यू, मी आत येऊन मदत करू शकतो का? नाही. हे तर परवानगी घ्यायला आहेत. नाही. गो अँड वीड द गार्डन, जा आणि सगळं बागेमधलं गवतन काढ. हे करेक्ट आहे, ही सूचना आहे. म्हणून 22व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. लेट मी थिंक, मला विचार करू द्या. नाही, हे नाही आहे. चला 23वा प्रश्न. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फॉर सीकिंग परमिशन. परवानगी मागण्यासाठी काय आहे पर्याय? 2017ला आलेला बरं का प्रश्न. आय ॲम गोईंग फॉर अ पिकनिक, मी पिकनिकला चाललो आहे. नाही, हे तर स्टेटमेंट आहे, वाक्य आहे. ही परवानगी मागणं आहे. नंबर 2 आय ॲम नॉट गोईंग फॉर अ पिकनिक, मी पिकनिकला जात नाही आहे. नाही, हे ते स्टेटमेंट आहे. आय वेंट फॉर अ पिकनिक, नाही, मी पिकनिकला गेलो आहे. कॅन आय गो फॉर अ पिकनिक, मी पिकनिकला जाऊ शकतो का? हे करेक्ट आहे, हे परवानगी मागतो आहे. म्हणून 23व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. परीक्षेत हेच प्रश्न येतील असं नाही बरं का, ह्याच्यासारखे येतील, म्हणून पहिले हे समजून घ्या. चूज द करेक्ट ग्रीटिंग फ्रॉम द ऑप्शन. पर्यायातून योग्य अभिवादनाचे शब्द निवडा. अजय वॉज इल, अजय आजारी होता. ऋषिकेश व्हिजिटेड हिम इन हॉस्पिटल, ऋषिकेशनं त्याला हॉस्पिटलला पाठवलं. बिफोर लिव्हिंग हॉस्पिटल, दवाखाना सोडायच्या आधी तो काय म्हणला? ही सेड, तो म्हणतो काय? वेलकम. वेलकम कधी म्हणते? थँक्यू म्हणल्यानंतर. नाही, हे तर नाही आहे पर्याय. मग काय म्हणेल? नंबर 2 गो टू अनादर डॉक्टर, तू दुसऱ्या डॉक्टरकडे जा. नाही, असं पण नाही होईल. मग काय म्हणाल? तर कॉंग्रॅच्युलेशन्स, आता तो आजारी पडला त्याच्याबद्दल अभिनंदन. नाही, तर काय? गेट वेल सून, लवकर बरा हो, असं जाता जाता तो त्याच्या मित्राला म्हणेल. म्हणून 24व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. 25वा प्रश्न काय दिला आहे? यू वॉन्ट टू आस्क द वे टू द स्टेशन टू अ पर्सन. यू वॉन्ट टू आस्क द वे टू द स्टेशन टू अ पर्सन. स्टेशनला रस्ता कुठं जातोय हे पत्ता तुम्ही एका व्यक्तीला विचारत आहात. विथ विच एक्सप्रेशन विल यू बिगिन युअर टॉक. मग तुम्ही तुमचं संभाषण कोणत्या शब्दाने सुरू करताल? नंबर 1 हॅलो फ्रेंड्स, तुम्ही त्याला म्हणताल का हॅलो हॅलो मित्रा? नाही. लुक ॲट मी, माझ्याकडे पहा असं म्हणताल का? नाही. टॉक टू मी, मला बोला असं म्हणताल का? नाही. तर काय म्हणताल? एक्सक्यूज मी, कृपया लक्ष देताल का? असं आहे. म्हणून 25व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. 26वा प्रश्न. चूज द करेक्ट ऑप्शन फॉर मेकिंग अ रिक्वेस्ट. विनंती करण्यासाठी कोणतं पर्याय आहे, कोणतं ऑप्शन आहे? माय फ्रेंड अर्णव फॉरगॉट हिज इरेझर.
माझा हा मित्र अर्णव त्यानं इरेझर विसरला अँड वॉन्ट्स टू बरो इट, आणि त्याला आता उसनं घ्यायचं आहे कुणाकडून तरी, तर काय म्हणाल ते मग, आय ब्रॉट युअर इरेझर, मी तुझं इरेझर घेत आहे असं म्हणाल का ते, नाही, विनंती करावं लागेल, प्लीज गिव मी युअर इरेझर, कृपया मला तुझं इरेझर दे, हे बरोबर आहे. म्हणून 26व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. 3 पर्याय तरी वाचा. कॅन आय गिव माय इरेझर टू यू, माझं इरेझर देऊ का तुला, नाही. फाइंड माय इरेझर, आता त्याला इरेझर पाहिजे ते दुसऱ्याला कशाला इरेझर, फाइंड माय इरेझर, माझं इरेझर शोधा असंही नाही म्हणणार. तर अचूक आहे 26व्याचं पर्याय नंबर 2. प्लीज न सुरू झालेलं वाक्य. 27वा प्रश्न काय दिलं आहे, चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह टू सीक द परमिशन. आता परवानगी मागण्यासाठी कोणता पर्याय आहे. नंबर 1, आय विल ओपन द विंडो, मी खिडकी उघडत आहे, नाही हे तर स्टेटमेंट करता येते. ओपन द विंडो, नाही हे तर सूचना आहे, इन्स्ट्रक्शन्स. प्लीज ओपन द विंडो, ही परमिशन मागत आहे. म्हणून 27चं उत्तर पर्याय नंबर 3 येईल का, नाही तर हे तर रिक्वेस्ट करतोय, परमिशन नाही. मे आय ओपन द विंडो, मी खिडकी उघडू शकतो का, ही आहे परवानगी मागणे. म्हणून 27चं उत्तर आहे पर्याय नंबर 4. हे सगळे प्रश्न समजून घ्या बरं का बाळांनो, परीक्षेत हे येणार आहेत. 28वा प्रश्न, लुक ॲट द पिक्चर, चित्राकडे पहा, अँड सिलेक्ट द करेक्ट एक्सप्रेशन, चित्राकडे पहा आणि योग्य एक्सप्रेशन निवडा. 2021च्या परीक्षेत आलेला आहे. आता ह्या चित्रात असं वाटतंय त्यानं काहीतरी बघितलं आहे आणि त्याला घामच सुटला आहे, बरोबर, घाबरला आहे तो. मग काय, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर किती, याचं एकदम बरोबर आहे, स्लीपी, झोप आलेली नाही आहे, प्राऊड अभिमान नाही, शाय म्हणजे लाजरा नाही, तर स्केअर्ड म्हणजे घाबरलेला, घामच फुटला आहे त्याला. म्हणून 28चं उत्तर पर्याय 1. अरे बापरे, हा तर प्रश्न 2019मध्ये आणि 2021मध्ये सेम टू सेम प्रश्न आला होता. किती सोपा प्रश्न आहे. लुक ॲट द गिवन पिक्चर, चूज द करेक्ट कन्व्हर्सेशन, चित्राकडे बघा आणि योग्य संभाषण निवडा. मग आता चित्रामध्ये काय काय दिसतंय तुम्हाला, एक उसावाला दिसतंय, उसातून रस काढण्याची एक मशीन आहे का नाही, त्या मशीनमधून ते रस खाली पातेल्यात घ्यायला, इथं सगळेजण रस प्यायलेले आहेत, एक जण इथं थांबलाय, ग्लास हातात घेतलाय त्यानं, का नाही, आणि हे माणूस त्या मशीनमध्ये ऊस टाकतोय. मग पहिलं संभाषण, ए सेड द बबल्स लुक सो लवली, बी सेड लेट्स बाय टू. आता बबल्स म्हणजे काय, फुग्याचं दुकान थोडीच आहे हे, नाही, पर्याय 1चं संभाषण बरोबर नाही आहे. पर्याय 2, ए सेड हिअर आर युअर पोटॅटोज, हे तुमचे बटाटे घ्या. वुड यू लाईक टू बाय टोमॅटोज, बी सेड शुअर. आता एक जण बटाटे विकलाय, टमाटे मागायला आहे, म्हणजे भाजीचं दुकान आहे का, नाही, म्हणजे पर्याय 2 सुद्धा येणार नाही. पर्याय 3, ए सेड प्लीज गिव अस 2 फुल ग्लासेस, कृपया मला 2 ग्लास भरून द्या. मामा सेड, बी सेड मामा आय वॉन्ट सम आईस इन माय ज्यूस, आई मला बर्फामध्ये रसामध्ये मला बर्फ पाहिजे. करेक्ट आहे की रे संभाषण हे. म्हणून 29चं उत्तर आहे पर्याय नंबर 3. शेवटचा प्रश्न आला की रे बापरे, बघत हे पण 2020मध्ये आलेला आहे. लुक ॲट द गिवन पिक्चर, चित्राकडे पहा, अँड चूज द करेक्ट कन्व्हर्सेशन, आणि योग्य संभाषण निवडा. चित्रात काय दिसते, पहिल्यांदा चित्र बघा आणि नंतर संभाषण वाचा. एक व्यक्ती आहे, मक्याचे कणीस भाजून देतोय आणि एक दिदी ते घेत आहे, समजलं. तर मग काय, ए सेड गिव मी टोमॅटोज, मला टमाटे द्या, नाही हे तर मक्याचं कणीस आहे आणि टोमॅटोचं हे संभाषणच नाही, म्हणून पर्याय 1 येणार नाही. पर्याय 2, डू यू लाईक रोस्टेड कॉर्न कॉप्स, हां तुला भाजलेले कणीस आवडतं का, बी सेड ओ आय लव्ह देम, हो मला खूप आवडतं. म्हणून अचूक आहे 30व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. 3 आणि 4 तरी तुम्ही वाचून पहा, नाही येणार. अशा प्रकारे बालमित्रांनो, आपण हा अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत सोपा असलेला हा भाग पाहिला. गणिताच्या पेपरमध्ये कसं असतं रे, एक प्रश्न तुम्हाला नीट वाचायचा, त्याची खूप गणिताची आकडेमोड करायची आणि मग उत्तर रंगवायचं.
इंग्लिशमध्ये तसं काहीच नाही आहे. नुसतं वाचलं, काय आकडेमोड करायची नाही, काही नाही, नुसतं वाचायचं, डोकं चालवायचं आणि वर्तुळ रंगवायचं. मग एवढ्या सोप्या विषयामध्ये तुम्ही तुमचे मार्क कटू देताल का? छानपैकी पैकीच्या पैकीनं मार्क घेणार परीक्षेत. व्हेरी गुड मुलांनो, हा व्हिडिओ पाहिला, छान अभ्यास केला त्याबद्दल धन्यवाद.